देवानंदच्या आयुष्यातील खऱ्या 3 देवियांचा विचार केला तर सुरैया, कल्पना आणि तिसरी वहिदा. सीआयडीच्या निमित्तानं पहिल्यांदा ते भेटले. देवानंद तेव्हा फिल्म इंडस्ट्रीत बऱ्यापैकी सेटल झालेला होता. त्याच्यासोबत आपण काम करणार आहोत हे सेटवर आल्यावर वहिदाला कळलं होतं. ती लगेचच देवानंदला भेटायला गेली. देवसाहेब म्हणून तिनं हाक मारली. देवानंदनं तिच्याशी छान गप्पा मारल्या आणि जाता जाता म्हणाला, यापुढे मला देवसाहेब वगैरे म्हणून हाक मारायची नाही, फक्त देव म्हणायचं. अर्थात हे फक्त आणि फक्त वहिदासाठीच होतं. पण वहिदाई नव्यानं आलेली, तिचं धाडस काही व्हायचं नाही. ती कधीतरी मिस्टर देव किंवा मिस्टर आनंद अशी हाक मारायची. पण देवानंद काय करायचा, इकडं तिकडं बघितल्यासारखं करायचा आणि निघून जायचा. मग जेव्हा ती देव म्हणून हाक मारेल तेव्हाच त्याला आनंद व्हायचा आणि तो गप्पा मारत बसायचा. वहिदा ही त्याची आवडती अभिनेत्री. तिच्यासोबत त्याचे अनेक चित्रपट गाजले. सीआयडी, काला बाजार, 16 साल, बात एक रात की, गाईड, प्रेम पुजारी. गाईडसाठी वहिदा ही नायिका नको, तिला बदला असं सांगणारे डायरेक्टर भेटले. देवानंदनी डायरेक्टर बदलले, पण गाईडची रोजी वहिदाच साकारणार यावर तो ठाम होता. तिच्या अभिनय क्षमतेवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि तो तिनं सार्थ ठरवला. तिच्या संयत अभिनय, तिचा सोज्वळ तरीही आकर्षक सौंदर्य आणि मधाळ हास्याची सम्राज्ञी, या दोघांची पडद्यावरची जोडी म्हणजे एक सुंदर स्वप्न. त्या दोघांचं नातं अनोखं होतं, स्वच्छ होतं, गाढ होतं. या दोघांमधला चित्रपटातला दुरावा सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा. यापुढचं गीत खास वहिदासाठी, रफी साहेबांच्या आवाजातल्या आर्ततेसाठी आणि देवानंदच्या केवळ डोळ्यातून साकारलेल्या अभिनयासाठी. चित्रपट गाईड.